मित्रांनो जसं की बघू शकताय हे 50चा जॉईंट मारता येतंय, स्टेट जॉईंट आहे हो का। हे त्याच्यानंतर बघू शकताय याचा गॅसचा बाटला आहे, 50चा जॉईंट स्टेट जॉईंट। आता हे जे केबलची पुंगळी आहे ते क्लिपिंग करता येतं, हे बघू शकताय काय पद्धतीने होतोय। आणि जसं की या कंपाऊंडच्या कडेनं आम्ही केबल सॅडलिंग करत इथंपर्यंत आणलंय। मग त्याच्यानंतर इथून RCC पाईप आम्ही रोड क्रॉसिंग करून घेतलंय, हे जे बघू शकताय रोड क्रॉसिंग मध्ये RCC पाईप टाकून आता ही जी केबल आहे सॅडलिंग करून त्या RCC पाईपामध्ये टाकणार। मग परत इकडं आतमध्ये स्टील यार्ड आहे, चला आतमध्ये जाऊया। हे बघू शकताय स्टील यार्ड आहे आणि इकडे जे खड्डा मारलाय हे आर्थिंगसाठी खड्डा मारलेला आहे, बघू शकताय हो का। आर्थिंगचा खड्डा मारलाय आणि आम्हाला जे आहे ते केबल तिकडे जे RCC पाईप दिसतोय त्या RCC पाईपामधून या पत्र्याच्या कडेनं इथं आम्हाला बसबार बसवायचा आहे 100चा, आणि तिथं आम्हाला केबल जोडायचं आहे। जसं की हे जे प्लाय आहे या प्लायवरती आम्हाला बसबार बसवायचं आहे। हे बघा आता झालंय आणि याच्यावरती टेप लावून घेत आहेत, हे बघा या पद्धतीने टेप लावला जातोय। आणि स्टेट जॉईंटचे जे टेप असतोय तो वेगळाच असतोय, रबडी सारखा असतोय। हे बघू शकताय आता टेप लावून झाला आहे आमचा, आणि त्याच्यावरती हा जो इन्सुलेटर आहे ते आम्ही चढवलंय आणि त्याला आता हे गॅसनं गरम केला जातोय। या पद्धतीने गरम केलं जातोय, हे बघा याला गरम करून झालेलं आहे। आता त्याच्यानंतर याची पुढची प्रोसेस काय आहे दाखवतो मी तुम्हाला। जसं की बघू शकताय आम्ही ते गरम केल्यानंतर त्याच्यावरती प्लास्टिक फिरवलंय। प्लास्टिक फिरवायचं कारण काय मी तुम्हाला दाखवतो, का की ती जे आपण इन्सुलेटर गरम करून त्याला हे केलंय एक दुसऱ्याला चिपकू नये म्हणून आपण प्लास्टिक हे केलंय। आता त्याच्यानंतर हे जॉईंटचा जे टेप असतो ह्या वेगळाच टेप असतोय, आता ते अख्खं टेप फिरवलं जाईल याच्यावरती, हे बघा ह्या पद्धतीने टेप फिरवलं जाईल। जसं की बघू शकताय हे बघा ह्या पद्धतीने टेप पूर्ण फिरवलं जातोय। आता ह्याच्यावरती इन्सुलेशन टेपनं चिपकवलं जाईल। आता त्याच्यानंतर हे बघा ह्याचा प्रोसिजर काय बघा, ही जी जाळी असते ही जाळी आपण जसं की ह्या साईडला बघू शकता आर्मड आहे, या आर्मडसाठी आपण फिरवलं जातोय की अर्थ त्याला भेटावं म्हणून। आणि प्लीज व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जसं की बघू शकताय आता हे जाळी फिरवून झाली आमची। आता त्याच्यावरती ह्या कॉर्नरला हे टेप फिरवलं जातोय, त्याचं कारण काय की ही जी जाळी आहे ती कधी पण ह्या इन्सुलेटरला फाडू शकते आहे, त्याच्यासाठी ह्या कॉर्नरला आणि त्या कॉर्नरला आपण टेप चिपकवतोय, हे बघू शकताय। आता टेप फिरवून झालेला आहे, आता त्याच्यावरती इन्सुलेटर हे केलेलं आहे। आता त्याला आपण काय करणार, गॅसनं गरम करणार। जसं की बघू शकताय गॅसनं गरम केलं जातो याला। हा जो स्टेट जॉईंट आहे
बघा जसं जसं गरम करतोय तो ऑटोमॅटिक चिपकलं जातोय ते की आतमध्ये लिक्विड असतोय तो चिपकणे चिपकायचा. आणि मी पहिल्यांदाच मराठीमध्ये व्हिडिओ बनवतोय. बोलण्यामध्ये काय चुकलं तर हा झाला जॉईंट मारून. आता तो जे मी तुम्हाला RCC पाईप दाखवलं त्या पाईपामधून केबल पास करून आम्ही पत्र्याच्या त्या साईडला घेऊन तिथे बसबार बसवणार आहे.